मुरबाड, मोहन रियांश 11 मुरबाड. आपण 12वा खेळाडू अजून इथे पाठवलेला नाहीये, तेवढी काळजी घ्या. राजू पाटे आणि अज्जू बेपारी हे दोन फलंदाज गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर कडून सलामीला दाखल झाले. तर मोहनच्या हातामध्ये चेंडू. हा गोलंदाज बाकी खतरनाक आहे. मागच्या षटकामध्ये आम्ही पाहिलं होतं मोहनला. राजू पाटे अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला उचलतोय. 4 रन. सुरुवात होते चौकाराने. पहिला मोहनचं पहिलं षटक मैदानामध्ये प्रगतीवरती आहे. इथे दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये ठेच खाल्लेली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये ठेच बसली तर मग मात्र उठता येणार नाहीये. त्यामुळे इथे ओहो राजू पाटे आसमान दाखवतोय मोहनला. दुसऱ्या चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. धमाकेदार सुरुवात इथून आपण बघतोय. काय पोल केला इथे चेंडू. उजव्या बाहेर जाणारा चेंडू. नवीन चेंडू फेका मैदानामध्ये. इतका लांब ठोकलेला हा षटकार राजू पाटेचा. नारायणगावचा सुपरस्टार आहे हा. अनेक वर्ष सातत्य दाखवले क्रिकेटमध्ये ॲज अ ऑलराऊंडर राजू पाटेनं. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस त्यानं नारायणगाव सोडून खुल्या गटातील संघांसाठी खेळायला सुरुवात केली त्यावेळेस तो एक बेस्ट फिनिशर होता. सर्वोत्कृष्ट फिनिशर. तो 6व्या 7व्या क्रमांकाला बॅटिंगला यायचा ज्यावेळेस टीम अडचणीत असायची. गोलंदाजी तो अशा परिस्थितीमध्ये टाकायचा की टीम पराभवाच्या छायेत त्याने तिथून विजय खेचून आणायचा. मात्र सातत्यानं फिनिशरची भूमिका व्यवस्थित पार पाडल्यानंतर मात्र त्याला कुठल्याही संघांकडून वरच्या क्रमांकावरती खेळायची संधी मिळायला लागली. आता तो सलामीला येतो. 3ऱ्या क्रमांकावरती येतो. गोलंदाजी देखील पहिलं षटक टाकतो. आघाडीची षटकं टाकतो. या खेळाडूमध्ये तेवढी गुणवत्ता आहे आणि राजूनं स्वतःला सातत्यानं सिद्ध केले या पातळीवर. पहिल्याच षटकामध्ये राजूचे 2 तगडे शॉट आपण इथे बघितलेले. अज्जू बेपारी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं थोडासा संत सावध खेळला होता. या मॅच मध्ये इथे धावा बनवाव्या लागणार आहेत आणि त्यामुळं अज्जू बेपारीची फलंदाजी देखील महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. मोहन परत एकदा राजू पाटेचा आसमानी टोला. षटकार. सेकंड इन रो. राजू ऑन फायर. आपला स्पर्धेतल्या सेमीफायनल मधला प्रवेश निश्चित केलेला आहे. तर अजून 3 संघ शर्यतीत आहेत. त्यामध्ये हे 2 संघ आहेत आणि त्याचबरोबर ट्रायडेंट मुरबाड हा 3रा संघ आहे. उजव्याच्या बाहेर टाकलेलं चेंडू राऊंड द विकेट आला मोहन. त्याचा परिणाम देखील डाव्या हाताच्या फलंदाजाचा समोर आपण जाणवला. बैठा शॉट अर्थातच बसून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. राजू पाटेचा फसला. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे ॲज अ लेग बाईज. महत्वाची धाव असेल. 17 धावा पहिल्या षटकामध्ये. मोहन मागच्या दोन्ही षटकांमध्ये प्रभावी ठरलेला गोलंदाज. या सामन्यामध्ये त्याला सूर सापडला नाही. अज्जू ऑन स्ट्राईक. ओहो इथे उसळी मोठी होती आणि चेंडूवरती स्वार झाला अज्जू. इथे मिळतायत 4 धावा. षटक पहिलं संपलेलं. 21 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात होते इथे गणेश दादा डुंबरे 11. आता तुम्ही बघितलं असेल की चेंडू डोक्याच्या वर आहे परंतु बॅटनं तो चेंडू खेळलेला आहे. हा चेंडू जर बॅटनं खेळला नसता तर जरूर पंचांनी तो वाईड घोषित केला असता. आणि शेवटचा चेंडू होता.
त्यामुळं जरी बाउन्सर असेल तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण षटक संपलेलं आहे. 4 धावा मात्र मिळत आहेत अंजू बेपारीला. धावफलकावरती 21 धावा. भन्नाट सुरुवात आपण इथे बघू शकतो गणेश दादा डुमरे 11 जुन्नर संघाची. राजू पाटे 5 चेंडूमध्ये 16, अंजू बेपारी 1 चेंडूमध्ये 4. आणि आपण चंद्राचं विलोभनीय दृश्य स्क्रीनवरती बघू शकतो. काय सुंदर आहे चंद्र. चंद्रावरती कुठे खाच खळगे आहेत, कुठे डोंगर आहेत, कुठे काय आहे हे सगळं दिसतंय इथे. कॅमेरामन अतिशय सुंदर प्रकारे टिपतायत ही दृश्य. मिशन चांद्रयान भारताने यशस्वी केलं. दक्षिण ध्रुवावरती आपण पोहोचू शकलेलो आहोत. तर प्रवीण गोलंदाजी मार्कवर. हो, राजू पाटेचा इथे पुन्हा एकदा झोपून शॉट खेळायचा प्रयत्न आहे. एवढी फ्लेक्झिबिलिटी खेळाडूंमध्ये असते. त्याची उंची बघितली आपण, खूप मोठी उंची, 6 फुटांपेक्षाही जास्त हाईट असेल राजू पाटेकडं. आणि असा ताडमाड उंचीचा खेळाडू ज्यावेळेस बसून शॉट खेळू शकतो, त्याला तसं खेळणं खरं तर खूप अवघड आहे. असे फटके एक्झिक्यूट करणं, आपल्याला दिसायला चांगले दिसतात हे फटके, मात्र फलंदाजाला त्याचे काटे टोचत असतात. त्याच्या वेदना त्याला माहिती. हा फटका खेळण्यासाठी त्यांनी काय कसं एक्झिक्युशन केलं, त्याची बॉडी कशी मूव्ह केलेली आहेत. ओहो, खराब थ्रो, भरपूर खराब थ्रो आहे. 2 धावा इथे प्राप्त होऊ शकतात. या चुका टाळणं गरजेचं आहे. एक्स्ट्राचे थ्रो, अधिकच्या धावा पुन्हा एकदा प्राप्त होत आहेत. प्रवीणनं पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगले चेंडू टाकले होते जिथे धावा येऊ दिल्या नव्हत्या, मात्र या 2 धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा कल्याण नगर हायवे एंड कडून आपण बघणार आहोत गोलंदाज प्रवीणला. राजू पाटे समोर राजू पाटे इथे अक्रॉस द बॅट खेळायचं आहे. आणि जाणवतंय, तुम्ही बघितलं असेल शॉट खेळताना थोडेसे पायाच्या स्नायू दुखावलेले असावेत. यस, इथे 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 बघायला मिळालं आपण राजू पाटे चेहऱ्यावर त्याच्या वेदना स्पष्ट जाणवत आहेत. एखादा फटका ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्यूट करता, बॉडीला वेगळ्या पद्धतीने तुम्ही मूव्ह करता, त्यावेळेस स्नायू दुखावण्याची शक्यता जास्त असते. आणि तशीच परिस्थिती आहे. आणि पुढे मग त्या फलंदाजीवरती परिणाम होऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये लाइटनिंग दाखवणारा राजू या षटकामध्ये पुन्हा एकदा लाइटनिंग दाखवतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे प्राप्त होणार आहे. खणखणीत षटकार.
अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी आपला चॅनल डेव्हलप केलेला आहे. कुणाल म्हात्रे आणि त्यांची टीम अर्थातच स्टॅन क्रिक लाईव्ह 6 कॅमेऱ्यांबरोबर या स्पर्धेचं प्रक्षेपण करतात. खरं तर पहिली स्पर्धा टेन क्रिक लाईव्हची म्हणजे भगवा चषक आहे आणि त्यानंतर आज मोठी झेप ब्रॉडकास्टिंग क्षेत्रामध्ये घेतलेली. ओ हो राजू पाटे काय शॉट आहे. सुटलेली बंदुकीतून गोळी गोळीगत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. अंदाजितला सुपर हिरो मैदानामध्ये राजू पाटे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. ऑफ ड्राईव्ह वाईड स्पीड ऑफच्या हातामध्ये. षटक संपेल इथे आणि 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 28 राजू पाटे. तर अज्जू बेपारी 1 चेंडू खेळला तिथे 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक तगडी लढाई आपल्याला मोहन रियांश 11 मुरबाड विरुद्ध गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर या 2 संघांमध्ये बघायला मिळते. मुरबाड तालुका आणि जुन्नर तालुका खरं तर एकमेकांना लागून आहेत. मात्र मध्ये सह्याद्री आहे. सह्याद्री ओलांडून गेलो की आपण जुन्नर तालुक्यात पोहोचतो. ओलांडून खाली आलो की आपण मुरबाड तालुक्यात पोहोचतो. मात्र दोन्ही तालुक्यांचं वातावरण पूर्ण भिन्न आहे. दोन्ही तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय भिन्न आहे. भानुदास नवीन गोलंदाज. मोहन रियांश 11 मुरबाड संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी भानुदासला आणलं जात आहे. तर अज्जू बेपारी आता स्ट्राईक एंड वरती आहे. चांगला चेंडू यावेळेस यष्टीरक्षकाकडून जरी पुढे मिस होत असेल मात्र थर्ड मॅन किंवा फाईन लेग तयार आहेत. पूर्वी विकेट किपर नसायचा त्यावेळेस 2 क्षेत्ररक्षक ते चेंडू कव्हर करण्यासाठी डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅनला उभे केले जायचे. त्यांना लॉंग स्टॉप असं म्हटलं जायचं. आता यष्टीरक्षक असताना सुद्धा तिथे क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो. परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणून आम्ही त्यांना शॉर्ट स्टॉप म्हणतो. वाह वाह. मात्र झेल होईल तिथे. इनसाइड आउटचा अत्यंत देखणा फटका. डीप लॉंग ऑफला अज्जू बेपारी टिपला गेला. पहिला फलंदाज बाद. रक्षक खाली येतोय त्यावेळेस मात्र त्याच्यावरती थोडंसं आश्चर्याचे धक्का त्याला तिथे बसलेला. नवीन फलंदाज गणेश जाधव. गेली 30 वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती बरसणारी ही रन मशीन आहे. धडधडणारी ही रन मशीन आहे. गणेश जाधव ज्यांना ब्लास्ट या नावाने ओळखलं जातं. ग्रामीण भागातला तेंडुलकर म्हणून देखील प्रेक्षक लाडानं आवडीनं म्हणतात. गणेश जाधव या मागच्या इनिंग मध्ये देखील बघितलं आपण गणेश जाधवला. वयाच्या अगदी 12व्या 13व्या वर्षापासून विकी स्पोर्ट्स आळे संघाचा सदस्य असलेला गणेश आजही तितकाच आक्रमक आहे. तितकाच धारदार आहे आणि त्याचे फटके सुद्धा तितकेच सुंदर असतात. बघण्यासारखे फटके असतात. पाहत राहायला लावणारे फटके असतात. गणेश रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. हो शॉट अत्यंत पॉवरफुल. 4 रन. व्हेरी फास्ट बॉल रिव्हर्स खेळू शकतो गणेश जाधव. मी गेले 30 वर्ष गणेश जाधवला बॅटिंग करताना बघितलंय मात्र तो प्रत्येक वेळेस सलामीला आलेला आहे. गणेश जाधवला 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकावरती मी एखाद वेळेस क्वचित बघितलं असेल पण मला ते आठवतही नाही.
आज मात्र मागच्या मॅच मध्ये मी त्याला 6व्या क्रमांकावरती आलेलं बघितलं, तिथेही तो उपयुक्तच ठरला. आता 3ऱ्या क्रमांकावरती गणेश जाधव. ओहो, स्लोवर वन काय व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाज भानुदासनं. सुंदर षटक राहिलंय. पहिल्यांदा जुबेपारीला त्याने अडचणीत आणलं आणि त्यानंतर गणेश जाधवला 2 चेंडूंसाठी उभं केलेलं आहे. एक चौकार जरूर गणेश जाधव कडून, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी इथे दाखवली भानुदासनं. कलात्मकता दाखवली, कुशलता दाखवली इथे भानुदासनं गणेश जाधव समोर. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढचे दोन्ही चेंडू अप्रतिम होते. पुन्हा एकदा भानुदास इथं थोडासा वेग दिला चेंडूला आणि स्क्वेअर कट केला. एक धाव तिथून गणेशला प्राप्त होऊ शकते. धाव फलक हो, पुन्हा एकदा थ्रो खराब आहे. बरीचशी समस्या इथे भेडसावलेली आहे. राजू पाटे स्नायू दुखावलेत पायाचे, त्यामुळे पळताना अडचणी दिसत आहेत, तरी देखील क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलक 37, 38, 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर. थांबवलंय भानुदासनं. 6 धावा केवळ षटकामधून आणि एक महत्वाची विकेट अज्जू बेपारीची बाद करण्यात भानुदासला यश आलेलं आहे. पुढचे 3 षटके शिल्लक आहे. राजू पाटे काही विश्रांती घेऊन आता स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. या अगोदर 6 चेंडूला तो नॉन स्ट्राईक एंडला होता. एखादा चांगला फलंदाज, फॉर्म मध्ये असलेला फलंदाज एवढा वेळ नॉन स्ट्राईक एंडला उभा करणं हे कुठल्याच संघाला परवडत नाहीये. आता ही विश्रांती त्याच्यासाठी फायदेशीर ठरते की त्याचा रिदम मध्ये काही गडबड करते हे बघायचं आहे. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती येणार आहे. राजू पाटे स्ट्राईक एंड वरती, गणेश जाधव नॉन स्ट्राईक एंड वर. अजून 3 षटके शिल्लक आहेत. पहिलं षटक काय फलंदाजी दाखवली तिथे राजू पाटेनं. प्रवीण रिव्हर्स अटेम्प्ट, यस, कडक शॉट आहे हवेमध्ये, उंच फटका आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत 4 धावा. थँक्यू डीजे. संजय राठोडने सध्या मराठी माणसांना वेळ लावलेले. 43 धावा. यास परत एकदा राजू पाटे रिव्हर्स खेळतो. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या अगोदरचा हवेतून होता. थँक्यू डीजे. कॅमेरामनचं कौतुक आहे. इतका वेगात चेंडू जात होता, मात्र एक क्षणही त्यानं चेंडू स्क्रीन वरून बाजूला जाऊ दिला नाही. परफेक्ट शॉट आपण बघतोय तिथे. विजय पगारे, वाह, खुश, दिल खुश, रंगा खुश. विजय पगारे सुद्धा खुश. जबरदस्त. बॉलचा क्लोजअप घेणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. यस यस यस, राजू पाटे ऑन फायर. बॅट वरती चेंडू आणि 6 धावांची मोहर. यावेळेस फाईन लेगला त्यानं निशाणा बनवला. मिळतायत 6.
थँक्यू डीजे. लहान मुलं सुद्धा इथे म्युझिकच्या तालावरती बेधुंद नृत्य करतायत. 12 वाजलेले आहेत आणि अजूनही लहान मुलं देखील मोठ्या आवडीने क्रिकेटचा सामना बघतायत. वा, क्रिकेट खेळच तसा आहे तो. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राजू पाटेची फटकेबाजी पाहतच राहावीला लागणार आहे. आज आज काय त्यानं मैदानामध्ये रोषणाई दाखवलेली आहे. डोळे तृप्त केलेत प्रेक्षकांचे. पुन्हा एकदा शानदार चौकार. तिचे परफेक्ट क्रिकेटिंग शॉट आपल्याला बघायला मिळाला. ज्या पद्धतीने इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून उचलला त्याने चेंडू. पहा इथे काय मोमेंट आहे. वाह, बॅटचा फ्लरिशिंग फॉलो थ्रू जो आहे ना, तो हॉलमार्क ऑफ ग्रेट बॅटर राजू पाटे. जबरदस्त फलंदाजी. इथे पुन्हा एकदा उचलला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आणि रोषणाई सुरू असताना फ्यूज खाडकन उडावा. उडला की काय? तशी चित्र मैदानामध्ये इथे बघतोय आपण. राजू पाटे बाद झालाय. स्वरगंगा लाईट्सचे कोणी ऑपरेटर असतील तर कृपया ताबडतोब संपर्क करा. 2 टॉवर ऑफ झालेत. लाईट्स एवढ्या चांगल्या आहेत की मला वाटतं या परिस्थितीत खेळता येऊ शकतं. पण दोन्ही टॉवर चालू करणे गरजेचं आहे. स्वरगंगा लाईट्स ऑपरेटर आपण लगेच इथे या आणि दोन्ही टॉवर्स व्यवस्थित करा. आज काय धुमाकूळ घातला. पहिलं दुसरं षटक आणि त्यानंतरचं चौथं षटक ओनली राजू पाटे. सोळा चेंडू मध्ये 46 धावा राजू पाटेच्या राहिल्यात आणि तो बाद झालाय. आता नवीन फलंदाज अपकमिंग स्टार फ्रॉम जुन्नर आविष्कार दाते. तारे सिताऱ्यांनी भरलेली ही टीम आहे. प्रत्येक खेळाडूचं मॅच विनिंग योगदान आहे कुठे ना कुठे. आणि आज आपल्या तालुक्यासाठी इथे खेळायचंय. तालुक्याला रिप्रेझेंट करणं हा मोठा बहुमान आहे, मोठा सन्मान आहे. या खेळाडूंना सातत्यपूर्ण खेळानं आपली ती जागा बनवलेली आहे.
निखिल ठोंबरे सर, निखिल ठोंबरे सर संपर्क करा. राजू पाटे बाद झाला आणि पुन्हा एकदा लाईटचा झगमगाट इथे सुरू झालेला आहे. आविष्कार दाते समोर काढून काढावा लागला आविष्कारला चेंडू. गोलंदाज बॅक टू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न तो करत होता. तर एक धाव तिथे आविष्कार दातेला मिळेल. धावफलकावरती 58. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघ. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रवीणचं हे षटक सुद्धा महागडं राहिलं. एकूण 2 षटकामध्ये प्रवीणनं धावा खर्च केलेल्या आहेत 31 आणि गडी बाद केला 1. तर आविष्कार 1, गणेश जाधव 4 चेंडूमध्ये 6 धावा. शेवटची 2 षटक अजून शिल्लक आहेत.
अमरच्या हातामध्ये चेंडू येतोय. आता पहिलं षटक अमर टाकणार आहे. मोहन रियांश 11 मुरबाड संघासाठी. दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची आहे, कारण दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलेला आहे. आता लाईफ लाईन नाहीये. सुपर लीग मध्ये काय होतं, तुम्हाला लाईफ लाईन मिळत नाही. एक लाईफ लाईन मिळते. एक मॅच पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला जिंकावंच लागतं. 2 सामने पराभूत झालात तर तुमची स्पर्धेमधून एक्झिट होते. त्यामुळं दोन्ही संघांनी एक एक सामना आता जर हरलेला असेल तर त्यांना जिंकावंच लागेल. या आविष्कार चेंडू लॉफ करतोय हवेमध्ये. एक क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली पोहोचतोय. झेल होणार आहे. आविष्कार दाते बाद, धक्का तिसरा. आपण इथे बघितलेलं आहे. नवीन फलंदाज मोहन महाकाळ. महाकालचा उत्सव सध्या प्रयागराज मध्ये सुरू आहे. 144 वर्षानंतर आलेली पर्वणी. आपण देखील वेळ जसा मिळेल तसं एक दिवस प्रयागराजचे टूर करून या. पुण्यावरून स्पेशल ट्रेन आहे, मुंबईमधून स्पेशल ट्रेन आहे. मात्र बुकिंग फुल झालेलं आहे. एकही ट्रेन मध्ये जागा नाहीये. 58 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. मोहनचा हा फटका. पुन्हा आकाशामध्ये चेंडू आहे. बॅकफूट पॉइंट. क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे आणि पाहतोय आपण चेंडूने वळण घेतलंय. 2 धावा येवाना. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. गणेश जाधव प्रचंड वेगवान आहे. 3 धावा मिळतील. 1 धाव जिथे शक्य नव्हती तिथे 3 धावा हे दोन्ही फलंदाज कव्हर करतायत आणि धावफलक आता पुढे पोहोचेल. 61 3 गड्याच्या मोबदल्यात. अमर गोलंदाजी करणार आहे. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघ. अमरला यश मिळालं. व्हेरी फर्स्ट बॉल. त्यानंतर देखील त्याने मोठे फटके खेळू दिले नाहीत कोणत्याही फलंदाजांना. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. गॅप मिळतोय का? निश्चित नाही. चेंडू दिशा बदलतोय आणि गणेश जाधव 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करेल. सगळे फटके गणेश जाधवच्या भात्यामध्ये सगळे फटके आहेत. जुना खेळाडू येतो आणि आपण म्हणतो पुराणा चावल. तांदूळ जेवढा जुना होईल तेवढा जास्त गोड लागतो. हा पुराणा चावल आहे. भरपूर अनुभव आहे. तो स्क्वेअर लेग, लॉंग लेग खेळू शकतो. तो रिव्हर्स खेळू शकतो. तो लॉफ्टेड शॉट देखील खेळू शकतो. यावेळेस शॉट ऑफ लेंथ पोझिशन मध्ये होता. फाईन लेग खेळायचा मात्र प्रयत्न फसलेला आहे. कनेक्शन मिळालं नाही गणेश जाधवला. धाव फलकावरती 63 3 गड्याच्या मोबदल्यात. षटक चालू आहे 5वं. कौतुक करेल मी अमरचं, ज्या पद्धतीने त्याने धावा अडवल्यात. राजेश पाटे बाद झाल्यानंतर धावफलकाला तेवढी गती मिळाली नाही. गणेश ऑन स्ट्राईक. फुल टॉस होता मात्र बॅकफूट वरून चेंडूला खाली घेतलं आणि लिफ्ट करताना मग मात्र भरपूर अडचणी आल्या. एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. अमर गोलंदाजीसाठी इथे आपल्याला बघायला मिळतोय. 64 3 गडी बाद 5व्या षटकामध्ये. 6 धावा केवळ या षटकामधून. आपण तिसरं षटक बघितलं होतं जे टाकलं होतं भानुदासनं. तिथे देखील त्यानं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. ही 2 षटकं चांगली राहिलेली आहेत. एक अमरचं आणि भानुदासचं. बाकी 3 षटकांमध्ये मोठे हल्ले झालेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपतोय. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर. कंटिन्यू 6 षटकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणं इथे कोणाला शक्य होणार नाही, कारण दोन्ही तगडे संघ आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये मोठा हल्ला केला होता जुन्नर संघानं, तर भानुदासनं त्यांना अडवलं. पुन्हा 5व्या षटकामध्ये, 4थ्या षटकामध्ये पुन्हा अटॅक झाला जुन्नर कडून. 5व्या षटकामध्ये पुन्हा अडवलं त्यांना अमरनं. या गोष्टी झाल्या पाहिजेत. अगोदरच्या षटकामध्ये जर काही धावा जास्तीच्या खर्च होत असतील तर पुढच्या षटकामध्ये त्या अडवल्याच पाहिजे. पुन्हा एकदा भानुदास. तिसऱ्या षटकामध्ये भानुदासला बघितलं होतं, तिथे त्यानं धावा रोखल्या होत्या. खरं तर
राजेश पाटे त्या षटकामध्ये सगळे 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. अज्जू बेपारी, गणेश जाधव या दोघांना मोठे फटके खेळू दिले नव्हते. अज्जू बेपारीला बाद देखील केलं होतं भानुदासनं. आणि या षटकामध्ये आता बघूया आपण भानुदासला किती असरदार ठरेल तो गणेश जाधवच्या अगेन्स्ट. मोहन महाकाळ, गणेश जाधव ही ताकदीची जोडी मैदानामध्ये आहे. गणेश 7 चेंडूमध्ये 9 धावा तर मोहन महाकाळ 2 चेंडूमध्ये 3 धावा. स्ट्राईक रेट 100च्या पुढे जरी असेल तरी शेवटच्या षटकामध्ये तो 200-300 पर्यंत जाणं अपेक्षित आहे. उंच फटका गणेश जाधवचा, टोलेचंग लांब लचक फल्लेदार षटकार. गणेश जाधव पुन्हा एकदा ब्लास्ट त्याला का म्हटलं जातं त्याच्या फलंदाजीवरून लक्षात येईल आपल्याला. यस, लॉंग ऑनला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे थोडासा फंबल होतोय. 2 धावा गणेश जाधवला इथे मिळतील. 72 वरती पोहोचतोय स्कोअर. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघाचा. भानुदास पुन्हा एकदा तयार आहे इथे. गणेश जाधव समोर, त्याचा अश्र थोडस निकामी ठरतंय की काय. पुन्हा एकदा गणेश. अगोदरच जागा सोडली होती उजव्याच्या पुढे, जवळपास 5-6व्या स्टंप वरती गणेश जाधव आलेला होता. खरं तर ही स्ट्रॅटेजी असते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही तिथे खेळला नाही तर तुम्हाला फटका येणं कठीण जातं. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू, थ्रो वेगवान आहे आणि काय शानदार थ्रो आहे. धावबाद होईल गणेश जाधव. मोठा धक्का. 10 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी साकारत गणेश जाधव होतोय बाद. तर धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अकिब बेपारी नवीन फलंदाज. अकिब बेपारी सुद्धा द ग्रेट फिनिशर. शेवटच्या षटकांमध्ये अत्यंत प्रभावी असतो अकिब बेपारी आणि मोठी तगडी फलंदाजी ही अकिब बेपारीची खासियत राहिलेली आहे. मोहन महाकाळ, अकिब बेपारी ही जोडी मैदानामध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. धाव घ्यायचे इथे आणि पुन्हा एकदा कलेक्शन खराब आहे. भरपूर चुका होत आहेत. मोहन रियांश 11 कडून या सामन्यामध्ये वाईड चेंडू आहे. अधिक 1 धाव, अशा 2 धावा इथे मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचेल 75. चुका टाळणं जास्त गरजेचं आहे आणि भरपूर ओव्हर थ्रोज या मॅच मध्ये आपण पाहिलेत. 75, 4 गडी बाद. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर. इथे फलंदाज बाद आहे. धावबादचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद. चांगला चेंडू आहे. पहिल्यांदा मोहन महाकाळला चकित केलं. त्यानंतर यष्टीरक्षकाकडून चेंडू सुटल्यानंतर पुन्हा धाव घ्यायला धावला तर त्याने पटकन चेंडू फेकला गोलंदाजाकडे. विकेट इथे प्राप्त होते. 75 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी आपण बघणार आहोत. अक्षय खोंड
आता पुन्हा रेफरल मिळणार नाही. एक राहिला होता, एकच रेफरल असतो, तो अजूनपर्यंत घेतला नव्हता, तर शेवटच्या षटकांमध्ये तो घेणं गरजेचं आहे, कारण शिल्लक ठेवून घरी घेऊन जाता येत नाही रेफरल. इथे इथे फटका चेंडू पडला कुठे, फटका खेळला कुठे, एक धाव इथे आपल्याला बघायला मिळेल. आणि ते बाईची ही धाव आहे, बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये आणि धावफलक 76 वरती पोहोचतोय. भानुदासनं, गणेश जाधवनं चांगले फटके खेळले भानुदासला, मात्र इतर फलंदाजांना त्याने बोटावरती नाचवलंय. AK-47. यस यस यस, काय बॉल आहे इथे, क्षेत्ररक्षकात देखील पल्ल्यात नाही चेंडू. 4 धावा इथे मिळणार आहेत. चांगली गोलंदाजी करून देखील धावा खर्च कराव्या लागल्यात इथे मोहन रियान्स इलेव्हनला. आणि इथे आपण बघतोय 76 वरून धावफलक पोहोचेल 80 वर. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 80 धावा. गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर. सहा षटकांचा खेळ इथे पूर्ण होतो. 81 धावांचं आव्हान असेल गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर संघासमोर. संमिश्र राहिली फलंदाजी. भानुदास देखील शेवटच्या षटकामध्ये धावा रोखू शकलेला नाही. मात्र भानुदासचं तिसरं षटक आणि अमरचं 5वं षटक, यात 2 षटकांमध्ये मोहन रियान्स 11 मुरबाड संघानं धावा अडवल्या. इतर षटकांमध्ये मात्र भरपूर धावा जुन्नर संघानं देखील लयलूट केली आणि अखेर 80 धावांवरती ते थांबलेत. तर 81 धावा मोहन रियान्स 11 मुरबाड या संघाला इथे बनवायच्या आहेत. तर बघूया या धावा शक्य आहेत की एकदम सोप्या आहेत, कठीण आहेत की अवघड आहे. ज्यावेळेस फलंदाजीला उतरतील मोहन रियान्स 11 मुरबाड, त्याच वेळेस आपल्याला समजेल की या धावांमध्ये काय जादू आहे. मुरबाड संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आहे, कारण मुरबाड तालुक्यामध्ये ही स्पर्धा आहे. जुन्नरचा संघ पाहुणा आहे, तर यजमान विरुद्ध पाहुणे अशी लढत या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. घरच्या अंगणात खेळताना मुरबाड किती ताकदवान दिसतोय याचं उत्तर आपल्याला प्रत्यक्षात मॅच सुरू झाल्यानंतर लक्षात येईल. मात्र जशी मॅच सुरू होईल समालोचन कक्षामध्ये देखील थोडा बदल होईल आणि इथे आपण ऐकाल पुन्हा एकदा मुरबाड फलंदाजी करेल आणि मुरबाडचाच गोड अभ्यासू आवाज आपल्या कानावरती पडेल. मी स्वागत करतो सुनील शेळके सरांचं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद नरेश ढोमे सर. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक धमाका 2025 अर्थात 2025 या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण जोडलेले आहात. स्पर्धेची आजची तिसऱ्या रजनीमध्ये तालुकानिहाय क्रिकेट आपण सगळेजण खरं तर इकडे अनुभवतात. या क्रिकेटचा आपण सगळेजण आनंद घेत आहोत. आजच्या या लीग स्टेजमधील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये
सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर मोहन रियांश 11 मुरबाड, त्याचबरोबर गणेश दादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नर या दोन्ही संघांनी एक एक सामने गमावलेले आहेत. त्याचमुळे हा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फलंदाजी पहिल्या डावामध्ये बहारदार झाली होती फलंदाज राजू पाटेची, त्याने 46 धावा धावपलकर जोडल्या. एकूण धावांचा विचार केला तर 80 धावा बनलेले आहेत. 81चं टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर गणेश खंडागले. यावेळेस इथे मागच्या बाजूने चेंडू जातोय, एज लागला होता आणि 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 ही धाव इकडे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. डेंजर एंडला निघाले होते फलंदाज मोहन गोल्ले आणि त्याने धाव बनवण्याचा निर्धारच तिकडे घेतला होता जणू काही. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ते मागे बघत होते, अशातच कॉलिंग चुकलं होतं दोघांचं, परंतु अंतिमतः ही धाव पूर्ण झालेली आपण पाहिली. एका धावेवर धावपलक आहे मोहन रियांश 11 मुरबाडचे ओनर मोहन स्ट्रायकिंग एंडला. समोरच्या दिशेने फटका अत्यंत चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार. चांगला फटका खेळला यावेळेस मोहनने. बघूया आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जाणारा चेंडू फुल लेनचा खोलवर टप्प्याचा आणि त्यावर समोरच्या दिशेने केलेला हा अत्यंत चांगला कडक प्रहार. चौकार आलेला आहे. 5 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण सगळेच जण बघत आहात. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत असलेला आपण पाहूयात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. सागर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. सागर भालेरावचा चेंडू फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये त्याला यश आलंय. अपील रेज केली जात नाही. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आणि इतर दोनही क्षेत्ररक्षक आपण बघितले होते. लेग स्लिप त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स स्लिप. निर्धाव आलेला हा चेंडू आपण बघतोय. मोहनसाठी समोर ठेवतात. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळण्यामध्ये यश मिळतं. क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑनला उभे आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवतात. फेकी झाली. एकदा विकेट मिळते. एका धाब्याने धावपलक हळुवारपणे पुढे जाईल. 6 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वरित चेंडूंचा जर विचार केला तर एकूण 6 षटकांचा हा सामना आहे. 32 चेंडू उरतायत. आणखी 75 धावांची गरज आहे. खरं तर पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये की जे फेकलं जाते गोलंदाज सागरच्या वतीने. गणेशसाठी फुलटॉस समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. इथे क्षेत्ररक्षक संयम दाखवतायत. कोणत्या पद्धतीने चेंडूची फेकी न करता चेंडूवर स्वतःचा जो ताबा आहे तो तसाच ठेवलेला आहे क्षेत्ररक्षकाने. अंतिमतः चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द केला जातोय. सागर भालेराव अत्यंत अनुभवी गोलंदाज आहेत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ते गोलंदाजी करत आहेत. गणेशने यावेळेस आणखी एकदा ड्राईव्ह केलेले आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक त्यासाठी उपस्थित आहेत. मिड ऑफ मध्ये चेंडू अडवतात. त्यानंतर फेकी करतायत. फक्त एक धाव मिळेल. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये सुरुवात दर्जेदार झाली होती. फलंदाज मोहनच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु अंतिमतः सरते शेवटी या षटकाचं जर विश्लेषण झालं तर या षटकामध्ये फक्त 7 धावा एका चौकाराने आलेले आहेत. एकही फलंदाज गमावला नाही मोहन रियांश मुरबाडने. 30 चेंडूचा खेळ शेष उरतोय. 74 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या मोहन रियांश 11 मुरबाड या संघाला. स्पर्धेची तिसरी रजनी. अत्यंत चांगली ही स्पर्धा. घड्याळाकडे जर आपली नजर गेली तर भारतीय प्रमाण वेळेनुसार स्थानिक वेळ जवळजवळ 1:15 वाजत आलेले आहेत. तरी सुद्धा खूप प्रेक्षक खरं तर इथे आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतात. त्या सर्वांचं आपल्याला स्वागत करावं लागेल. प्रेक्षकांशिवाय कोणती स्पर्धा मोठी बनत नसते आणि या स्पर्धेचं त्यातल्या त्यात 30वा पर्व आहे. गेली 29 पर्व ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण ऋण व्यक्त करूया. आणि हे 30वं पर्व आहे. तिसरी रजनी आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. गणेशसाठी आखूड टप्प्याचा चेंडू इथे फेकला गेलेला आहे. त्यावर खेचून मारलेला हा पूलचा फटका. पॉवरफुल पूल. षटकार. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगला झेल तिकडे टिपला, परंतु क्षेत्ररक्षक म्हणजे प्रेक्षक सीमारेषेच्या पलीकडे होते आणि त्याचमुळे हा षटकार आला. व्हॉट ए गुड कॅच बाय स्पेक्टेटर. फुलटॉस समोरच्या दिशेने ब्लास्ट केलेला आहे. आणखी एक तडाखा
आणखी एक धमाका फलंदाज गणेश खंडागलेचा इथे प्रहार षटकार. याच पद्धतीने फलंदाजी इथे करावी लागेल. याचमुळे आता गोलंदाजाकडे खरं तर आपल्याला पाहायला मिळतात की जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जात आहेत. त्याच्याबरोबर इथे चर्चा केली जाते की काय चुकतं तुझं याविषयी चर्चा असेल. त्याचबरोबर कोणत्या लाईनवर कोणत्या लेंथवर गोलंदाजी केली पाहिजे याविषयी चर्चा होत असते. जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे असं म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू एका संघामध्ये खेळत असलेले आपण बघतो, जिथे प्रत्येक जण आपापला अनुभव दुसऱ्याला शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर जगामध्ये सल्ला देणं हे अत्यंत सोपं काम आहे, परंतु ते दिलेल्या सल्ल्याप्रमाणे सल्ला देणाऱ्याला वागणं हे फार कठीण असतं. म्हणजे सल्ला देणारा तसं वागेलच असं नाही. लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असं बऱ्याचदा होत असतं. परंतु पाहूया त्याची जर दुसरी बाजू पाहिली तर मग ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. यावेळेस इथे फुला लेनचा चेंडू आहे. उंच पुरे गोलंदाज आहेत सुमित, आणि त्याचमुळे त्याचा रिलीज पॉइंट आपण बघतो तर तो फार हाय म्हणजे फार उंचावर बनतो. 19 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघू शकू. यावेळेस इथे कंट्रोल पूलचा फटका समोरच्या दिशेने खेळतोय फलंदाज गणेश. एकच मिळेल. फ्रंट फुटला असताना पूल करता येणं हे खूप कठीण काम आहे. ॲज अ बॅटर फलंदाज म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर फार कमी असे फलंदाज आहेत ते फ्रंट फुटला असताना पूल करू शकतात. ज्यामध्ये भारतीय संघाच्या वतीने रोहित शर्माचं नाव आपण निश्चितच अग्रस्थानी अग्रगणी घेऊ शकतो. कारण रोहित शर्मा असा फलंदाज आहे ज्याच्याकडे अधिकचा वेळ आहे आणि त्याचमुळे जिकडे उभा असतो तिथून फ्रंट फुटवरून पूल खेळतो. यावेळेस चांगली गोलंदाजी. या अगोदर आपण बघितलं होतं की आक्रमकतेला त्याला सामोरं जावं लागलं होतं. एक षटकार एक चौकार फलंदाजाने जरूर खेळला होता, परंतु आता या फलंदाजाचा फुटवर्क चेक करण्यामध्ये यश मिळतं इथे यावेळेस या गोलंदाजाला. मला असं स्ट्रायकिंग एंड चेंज झाला. या अगोदर गणेश खंडागलेने चौकार षटकार दाखवला होता. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस मोहन गोल्ले आहेत. त्यांच्या विरोधात गोलंदाजी चांगली होत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मिड विकेटला उपस्थित आहे. चेंडू अडवत्यात फेकी झाली. एक धाव मिळते. 2 षटकांचा काही इकडे संपतो. एकूण धावांचा जर विचार केला तर 81 बनवायचे आहेत. बनलेले आहेत 21 मोहन रियांश 11 मुरबाडच्या. त्याचमुळे उरलेली षटकं आहेत 4. 24 बॉल आणि 60 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी मोहन रियांश 11 मुरबाडला. या अगोदर नरेश डोमे सरांनी विस्तृत चर्चा केली खरं तर त्या डावामध्ये, पहिल्या डावामध्ये भौगोलिक परिस्थिती, त्याचबरोबर वातावरण, त्याचबरोबर क्रीडा संस्कृती या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा तिकडे केली गेली. एका बाजूने मुरबाड तालुका तर दुसऱ्या बाजूने इथे जुन्नर, आणि इथे आता मोहन हे या बेस्ट चेंडूला लॉफ्ट केलं. ऑन द राईज खेळला. फार मोठा फटका खेळतोय इथे हा षटकार. आतापर्यंत बाद नाही. 23 चेंडू आणि 54 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज सागर भालेरावचा वापर करतायत यावेळेस गणेश दादा डुंबरे, प्रतिष्ठान जुन्नर चे संघ कर्णधार. मोहनसाठी पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे. पायचे पंचांच्या इशाऱ्याची आपण सगळेजण वाट बघत आहोत. यस पंच मागे वळण्याच्या तयारीत आहेत. पुन्हा एकदा स्वतःला कन्व्हिन्स करतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अलीकडे पंच सुद्धा ऍक्शन कंप्लीट होण्याची वाट बघत असतात. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन जर त्या चेंडूवरची कंप्लीट झाली नाही
तोपर्यंत पंच चेंडू वाईड कॉल करत नाही. पूर्वी हे असं सगळं नव्हतं. पूर्वी स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, वाईड दिसला की लगेच पंच वाईड घोषित करायचे, परंतु आता अलीकडे असं होत नाही. अलीकडे ती जी कृती आहे ती पूर्ण होऊ द्यावी लागते त्या चेंडूवरची. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बाणाप्रमाणे सरळ, क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू अडवला. यानंतर झालेली फेकी आपण पाहिली. सुमित तिकडे उपस्थित होते. एक धाव मिळते, एकरीत धावा महत्वाच्या असतील. आणि सुरुवात मिळालेली आहे दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 7-7 चेंडूंमध्ये फलंदाज मोहनच्या 13, गणेशच्या 15. त्याचमुळे चांगली फलंदाजी करतायत. मोठे डाव खेळावे लागतील, आक्रमक खेळावं लागेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याशिवाय या पद्धतीने रात्रकालीन क्रिकेटमध्ये 81 धावा बनवणं निर्धारित 6 षटकांमध्ये हे कठीण असू शकतं. पहिल्या डावाचा विचार केला तर गोलंदाज भानुदास देसले यांनी चांगली गोलंदाजी केली होती. मला असं वाटतं 2 षटकं त्याने हाताळली. व्यक्तिगत पहिलं षटक की जे सांघिक तिसरं होतं त्यामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी होती भानुदासची. यावेळेचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू पर्यंत पोहोचण्यामध्ये असमर्थ 2 क्षेत्ररक्षक आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट अत्यंत चांगली होता. चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने वेट ट्रान्सफर करत असताना या चेंडूमध्ये ताकद झोकली गेली. या फटक्यामध्ये फलंदाजाच्या वतीने फ्रंट लेग पुढे सरसावला होता, त्याचमुळे वेट ट्रान्सफर करता आलं होतं बॅटरला. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 34 अर्थात 34 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. मोहन चांगले खेळत आहेत. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये अर्थात लीग स्टेजचा पहिला सामना खेळले त्यावेळेस फलंदाजीची संधी त्यांना मिळाली नव्हती. पायांमध्ये चेंडू खोदून काढलेले आहे. डिग आउट अँड देन एक्झिक्यूट. फील्ड्समन अवेलेबल, फंबल देयर इज अ चान्स ऑफ सेकंड रन. Yes, 2 runs have been completed successfully. Very tough call by batter. Mohan himself is the owner of this team. Mohan Riyansh 11 Murbad are chasing the massive target of 81 runs. 81 धावा इथे बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. स्वतः फोर्स केलं होतं, स्वतः दबाव टाकला होता प्रतिस्पर्धी संघाच्या त्या क्षेत्ररक्षकावर. बघा, फलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2-2, 3-3 धावा मिळतीलच असं नाही, परंतु पहिली धाव अत्यंत वेगाने ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करता त्यावेळेस त्या क्षेत्ररक्षकावर मनोवैज्ञानिक दबाव येत असतो आणि तो दबाव त्याच्याकडून चुका करून घेत असतो आणि एकदा चूक झाली की मग तुम्हाला अधिकच्या धावा पूर्ण करण्याची संधी मिळत असते. या पद्धतीने संधी निर्माण करायची असते क्रिकेटमध्ये. 3 षटकं संपतायत, फलंदाजी करतायत मोहन रियांश 11 मुरबाड. 37 पर्यंत ते जाऊन पोहोचलेत. एकही फलंदाज बाद नाही. उर्वरित 18 चेंडूचा कैशेष. 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ 15.5 धावा अर्थात 14.67 धावांची गरज प्रत्येक षटकामागे आहे. 18 चेंडू 44 धावांची गरज. ड्रिंक्स कॉल केले गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रतिनिधींना विनंती आहे लवकरात लवकर आपण पाण्याचा पुरवठा करा. अठरा चेंडूंचा खेळ 44 धावांची इन फ्युचर गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात मोहन रियांश 11 मुरबाडला. 3 षटकांमध्ये 44 बनवायचे. एकही फलंदाज इथे गमावला नाही मुरबाड संघाने. त्याचमुळे पाहूया
फलंदाजीचा जर विचार केला तर डगआउटमध्ये आपण खरं तर इथे बघतो की उर्वरित फलंदाज उपस्थित आहेत, ज्यामध्ये प्रवीण अर्थात पांड्याची उपस्थिती आहे, भानुदास देसले आपल्याला पाहायला मिळतात, विनायक खाटेगरे आहेत. यावेळेस इथे स्लॉकचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, फक्त एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये झालेलं आपण पाहिलं. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवता आला नाही फलंदाजांना. एकतर्फी निश्चितच प्रयत्न झाला होता. 38 पर्यंत डाव पोचतो. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला गणेश यावेळेस आलेले 8 चेंडूंमध्ये 16 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. राजू गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. राजू पाटेने पहिल्या डावामध्ये फलंदाजी फार चांगली केली होती. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षकाला चेंडू पर्यंत पोहोचून चेंडू आडून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा, क्रिकेट खेळत असताना पहिल्या डावामध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता तिकडे अधिकच्या धावा तुमच्या बॅटमधून येत असतात. तिथून तो कॉन्फिडन्स तुम्ही बरोबर घेऊन जाता. मग तोच कॉन्फिडन्स तुमचा डिराईव्ह होत असतो गोलंदाजीमध्ये. ज्यांनी फलंदाजी चांगली केली, बऱ्याचदा गोलंदाजी सुद्धा त्या खेळाडूची चांगली होत असताना आपण पाहिलेली आहे. कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे कोणत्या गोष्टीमध्ये. हा फटका अत्यंत चांगला आहे, उजव्या बाहेर गेले. त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका खेळतात फलंदाज गणेश खंडागले आणि यावेळेस चेंडूला त्याने पाठवलेला आहे लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. हा उत्तुंग गगनभेदी षटकार. सेहेचाळीस धावा बनलेले आहेत. उर्वरित चेंडू आहेत 15-35 धावांची गरज आहे. 15 मध्ये 35 अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. राजूच्या विरोधात फार मोठा प्रहार आला होता. स्लॉक स्वीपच्या फटकाने खेळत असताना षटकार मिळवला होता. यावेळी जिकडे उभे होते तिथून लेटकट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज स्वतःवर नाखुश आहेत, नाराज आहेत आणि याचमुळे इथे खरं तर फलंदाज बाद होत असलेले आपण बघू शकू. गणेश खंडागलेची चांगली इनिंग, परंतु फलंदाज गणेश बाद. रात्रकालीन क्रिकेट, त्याचबरोबर मातीची विकेट, या सगळ्या गोष्टी आणि प्रतिस्पर्धी संघाची तीक्ष्ण गोलंदाजी, ही सगळी आव्हानं पार करावी लागतील. फार उंच पुरे खेळाडू आहेत गोलंदाज. पाकिस्तान संघाच्या वतीने मला असं वाटतं मोहम्मद इरफान नावाचे एक गोलंदाज होते जे खूप उंच होते. त्या पद्धतीने उंची दिसते इथे या गोलंदाजाची राजू पाटेची. यावेळेचा फटका चांगला आहे. कबरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक, एकही उपस्थित नाही. यावेळेस पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आपण वाट बघत आहोत. इथे फलंदाजाने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे धाडलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या मला असं वाटतं कुणालने केलेला हा प्रहार आहे आणि याच बरोबर हा षटकार आहे. फ्रंट लेग पुढे सरसावला होता. त्यानंतर हँड आय कोऑर्डिनेशन चांगली दाखवली फलंदाजाने. पायांमध्ये चेंडू ठेवतायत, समोरच्या दिशेने खेळतायत. ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक फंबल करत असताना खरं तर आपण बघितला इथे चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. डायरेक्ट हिट आलेली आहे. व्हॉट विल हॅपन, काय घडेल? ज्या फलंदाजाने आक्रमकता दाखवली होती त्या फलंदाजाच्या विरोधात इथे डायरेक्ट हिट दिलेली आहे. पंच स्थिर आहेत. कुणाल या फलंदाजासाठी काही बक्षिसांची अनाउन्समेंट होते. तोपर्यंत आपण निर्णयाकडे जाऊया.
नॉट आउट. हे बघा आपण पारदर्शकते वाईज खरं तर हे सगळं दाखवतो ऑनस्क्रीन, तुम्ही बघू शकता. फार आतमध्ये आहे बॅट, योग्य रीतीने ड्रॅग केलेली आहे. कुणाल या फलंदाजाने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार जर दाखवले तर मुरबाड तालुक्यातील अत्यंत गुणवंत, नामवंत, लोकप्रिय समालोचक सुपला शॉर्ट फेम योगेजी वाघ यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावपलकाकडे नजर टाकली तर एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 53-53. 12 चेंडू आणि 28 धावा, 14.00 ची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. आता सामना दोन्ही संघांसाठी खुला झालेला आहे. ज्या पद्धतीची सुरुवात मिळालेली होती, खरं तर 2 षटकांमध्ये एकही फलंदाज बाद झाला नव्हता. 46 धावांची खरं तर तिकडे पायाभरणी केली गेलेली. फलंदाज जर आपण विचार केला तर गणेश खंडागले आणि मोहन गोल्ले यांच्या वतीने. त्यानंतर गणेश बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. फलंदाज कुणालराव आणि मोहन मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. 5व्या षटकाला सुरुवात. सुमितच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा इथे मानस तर दाखवला. लीडिंग एज होती, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाने टिपला जेल आणि याच बरोबर फलंदाज कुणालराव बाद. होत आहे. डावखुऱ्या हाताने खेळणारा जेन्युइन ऑलराऊंडर मल्हारी भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 53 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. दुसरा गडी या अगोदर बाद झालेला आहे. लढाई मैदानाच्या आतमध्ये मुरबाड आणि त्यांच्या विरोधात जुन्नर अशी आहे. तालुका निहाय क्रिकेट आपण सगळेजण बघत आहात. आपल्या गावाचं क्रिकेट आपण खेळतो, त्यानंतर परिसरामध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळते. हळूहळू एक एक पायरी पुढे चढत असताना तालुक्यापर्यंत आपण पोहोचतो आणि आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व आपल्याला करायला मिळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. एखादं चांगलं काम आपण जर केलं तर कृष्णा केणे सर आपल्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात असतात किंवा आपल्या पाठीवर थाप मिळते शाबासकीची. त्याच पद्धतीने ही स्पर्धा गेली 30 वर्ष आयोजित करत असताना सन्मान्य सोळजी माळी त्याचबरोबर नकुलजी भांडे साहेब यांच्या वतीने भगवा चषकाचं आयोजन हे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्ष अत्यंत जल्लोषात केलं गेलेलं आहे. त्यासाठी त्यांचं कौतुक असेल. मैदानाच्या आतमध्ये गेल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. पंच नाखुश आहेत. हा चेंडू ट्रीम लाईन सोडून जाणारा होता, त्याचमुळे वाईट कॉल केला गेलेला आहे. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. स्कोर इज 54 while chasing 81 runs. Murbad have lost their 2 important wickets. 11 more to go and 27 runs need to win. 27 धावांची गरज आहे. मल्हारीचा फटका फसतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. खरं तर खेळाचं होतं ऑन साईडला आणि ऑफ साईडला चेंडू जात असलेला आपण बघत आहोत. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला जातोय. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. दैव देतं आणि कर्मण येतं ही म्हण इथे आठवली. फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. जर गोलंदाजाने चेंडू अडवला असता तर क्रिकेटमध्ये जर तरला महत्व दिलं जात नाही. किंतु और परंतु को क्रिकेट में जगह नहीं होती है. देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे. क्रिकेटमध्ये कल्पना विलासाला कुठेही थारा नाही. बघा इथे चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली आणि 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 थोडी थोडी अतिरिक्त घाई केली गेली इथे गोलंदाज सुमितच्या वतीने आणि त्याचमुळे खरं तर त्याला हा चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर करता आला नव्हता. ही संधी योग्य रीतीने वापरली फलंदाज मल्हार भोईर याने. 3 धावा मिळवल्या. 10 चेंडू 24 धावा. सामन्याचा रोमांच आता वृद्धिंगत व्हायला लागलेला आहे. पाहायचंय सामना आता चुरशीचा बनत चाललेला आहे. 10 मध्ये 24 बनवायचे आहेत. 2 मोठे फटके जर फलंदाजी करणाऱ्या मोहन रियान शिलवण मुरबाडला या समीकरणामध्ये मारता आले तर सामना प्रतिस्पर्धी संघाच्या हातातून ते हिसकावून घेऊ शकतात. मोहन तो प्रयत्न करतोय. पाहायचंय इथे समोरच्या दिशेने फटका क्लिअर करता येणार नाही कारण क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उंची अधिकची मिळाली, एलिव्हेशन मिळालं नाही. ही खरं तर अगतिकता होती फलंदाजाची. त्याला आक्रमणाकडे वळावंच लागलं होतं आणि जिथे तुम्हाला आक्रमण करायचं असतं प्रत्येक चेंडूवर मग तिथे तुम्ही योग्य चेंडूची निवड करण्यासाठी थांबत नाही. आलेल्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असतात. पुढचा पाय पुढे सरकवला होता, फ्रंट लेग पुढे सरकवला, त्यानंतर एक्झिक्यूट केलं. थोडा अवे फ्रॉम दी बॉडी खेळले होते, त्याचमुळे चेंडूच्या अगदी बाउन्सच्या खाली येता आलं नव्हतं बॅटर मोहनला.
चांगली इनिंग मोहनची इथे समाप्त झालेली आपण पाहिली. 9 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत. विनायक खाटेगरे VK. 12 मध्ये 21 धावा बनवल्या फलंदाज मोहन गोल्लेने. मैदानाच्या आतमध्ये मोहन रियांच 11 मुरबाड असा हा संघ खेळतो. त्या संघाचे ते संघ मालक आहेत आणि चांगले खेळले. खरं तर दोन्ही ओपनर्सने चांगल्या पद्धतीने फाउंडेशन लेट केलं मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर फलंदाज आपण बघितले होते की कुणालराव दाखल झाले, त्याने एक षटकार धावपलकोर जोडला होता. मल्हारी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विनायक खाटेगरे आता दाखल झालेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने अत्यंत चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट केलेली आहे आणि इथे चेंडू घरंगळत असताना डीपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. योग्य आणि महत्वाच्या निर्णायक क्षणाला VKच्या बॅटमधून आलेला हा क्वालिटेटिव्ह चौकार. विजय मागून मिळत नाही, तो तुम्हाला मिळवावा लागतो. त्यासाठी जिद्द, त्यासाठी परिश्रम, त्यासाठी हवं ते मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. मग मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे की जी प्रतिकूल असते ती तुम्हाला अनुकूलतेकडे घेऊन जाण्याची संधी निर्माण होत असते. 8 चेंडू 20 धावा. इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर फुटवर्कचा वापर करतोय क्षेत्ररक्षक. अंतिमचा कसाबसा चेंडू अडवलाय, फेकी झाली. तिसरी धाव इथे पूर्ण केली गेलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अत्यंत वेगाने, भरधाव वेगाने, समृद्धी महामार्गावर जितक्या वेगाने गाड्या धावतात तितक्याच वेगाने या 3 धावा पूर्ण झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. बघा, क्रिकेटमध्ये तुम्ही धावांसाठी जी धावाधाव करता, 22 यार्डच्या या पिचवर धावणं हे अत्यंत कठीण काम आहे. इतर वेळेस तुम्ही 100 मीटर असेल, 200 मीटर असेल, 1 किलोमीटर, 5 किलोमीटर अशी मॅरेथॉनची जी रेस करता, चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरत आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. इथे एखादा मोठा फटका येईल का? रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, प्रभाच्या विरुद्ध दिशेने जायचं होतं. इथे काय झालेलं आहे? यस, फलंदाज समर्पित वृत्ती दाखवतोय, खेळाडू वृत्ती दाखवतोय. फलंदाज बाद झालेले आहेत. उर्वरित चेंडू असणार आहेत. यानंतर 6 आणि धाबा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. मोहन रियांश 11 मुरबाडला 17. सहा चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघतो. खरं तर फलंदाज मल्हार भोईर इकडे बाद झालेत. मल्हारला स्ट्रायकिंग एंडला येण्याची 2-3दा संधी मिळाली होती, परंतु दोन्ही वेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा अट्टाहास त्याला टाळता आला नाही. बघा, परिस्थितीची असेसमेंट तुम्हाला योग्य रीतीने करता आली पाहिजे. क्रिकेट हा खेळ परिस्थितीचा असतो. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर आहे त्या पद्धतीने निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच संतोष गडगे. आणि संतोष गडगेचं हे होम ग्राउंड आहे, त्याचमुळे त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. 6 मध्ये 17, 16 धावा जर बनल्या गेल्या तर सुपर ओव्हर होऊ शकतो. पाहिजे सुपर ओव्हर पर्यंत हा डाव इकडे जाईल की त्या अगोदर सामना जिंकण्यामध्ये यश मिळेल मोहन रियांश 11 मुरबाडला, की या सामन्यावर पकड मजबूत होईल ती गणेश दादा डुमरे 11 जुन्नरची. सहा चेंडू 17 धावा. काय घडणार आहे या सामन्यामध्ये? शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सौरभचा इथे वापर होत आहे. गणेश दादा डुमरे 11 जुनियरच्या वतीने हा दुसरा सामना खेळतायत हे दोन्ही संघ. दोन्ही संघाचं प्रदर्शन अत्यंत चांगलं राहिलंय. या अगोदर फलंदाजी जुनियर संघाने चांगली केली होती, त्याला प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत डाव इथे योग्य रीतीने पुढे सरकलेला आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावा मुरबाडसाठी. क्लीन बोर्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड बाय बॉलर. One more wicket has to depart. VK departs means विनायक खाटेगरे इथे परतले.
सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांवर आदळला होता. फुलरलेनचा चेंडू होता. मला असं वाटतं या पद्धतीच्या चेंडूंवर विनायक खटेकरे स्लॉक स्वीपचा चांगला फटका खेळतात, परंतु इथे त्याला तो निर्णय घेता आला नव्हता. पहिलाच चेंडू फेस करत होते, त्यामुळे तिकडे व्यवस्थितरित्या व्हर्टिकल ब्लेडने फटका खेळून कॉन्फिडन्स गेन करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला असावा. गोलंदाजाचं कौतुक असेल, अँगल इन आतमध्ये अँगल क्रिएट करणारा हा चेंडू होता. त्याचबरोबर या पद्धतीने गोलंदाजी करताना जर तुम्ही योग्य रीतीने लेंथ ठेवली नाही तर तुमच्यावर आक्रमण होत असतं, परंतु ह्या सगळ्या आव्हानांना योग्य रीतीने सामोरे जात असताना गोलंदाजाने प्रिसिजन लेवल अत्यंत चांगली दाखवली. ऍप्लिकेशन त्याचं चांगलं होतं. फलंदाजाला बाद केलं. 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 17 धावांची इथून पुढे गरज असेल सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या मोहन रियांश 11 मुरबाडला. तालुका निहाय क्रिकेट आपण सगळेजण बघत आहात. आपल्या गावासाठी खेळणारे खेळाडू हळूहळू तालुक्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. यातील काही खेळाडू खरं तर जिल्ह्यासाठी सुद्धा खेळत असतील, काही खेळाडू ऑल इंडिया ओपनसाठी सुद्धा खेळत असतील. 5 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचं क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. या विषयावर आपण बोलूयात. 5 मध्ये 17. आखूड टप्प्याचा चेंडू मागच्या बाजूने खेळण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे. हुक करायचं होतं, चेंडू फळीचं योग्य कनेक्शन देता आलं नाही. जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे गणेश दादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नरच्या समर्थकांचा. फलंदाजी करणारा मुरबाड संघ अनंत अडचणीत. ने फेकला गेलेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर फलंदाजाने जरूर केला होता. बॅटिंग ऑर्डर योग्य ठेवणं हे फार मोठं आव्हान असतं ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने तालुकास्तरीय क्रिकेट खेळत असता किंवा लीग स्टेजचे सामने खेळत असता. कारण डगआउटचा जर विचार केला तर डगआउटमध्ये भानुदास देशले सारखा अत्यंत आक्रमक फलंदाज असताना इतर फलंदाजांची वर्णी लागली होती आणि 4 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे आपण सगळेजण बघूयात. 4 मध्ये बनवायचे आहेत 17. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार आहेत. 64 धावा आतापर्यंत बनल्या गेलेल्या आहेत. 6 गडी बाद. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे पांड्याच्या वतीने. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि या वेळेस इथे क्षेत्ररक्षकाच्या वतीने होते चूक. पाहायचं आहे अंतिमता चेंडूने अंतिम साध्य साधलं. नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा पार. महत्वाच्या क्षणाला हा चौकार. चेंडू अडवणं अत्यंत गरजेचं होतं त्या क्षेत्ररक्षकासाठी, परंतु त्याला त्या पद्धतीने त्याने चेंडूने त्याला हुलकावणी लिहिली होती. खरं तर डायव्हर्ट झाला होता चेंडू, त्याची दिशा बदलली होती. त्याचमुळे क्षेत्ररक्षकाच्या समोर अडचणी वाढल्या. इक्वेशनचा विचार करू 3 चेंडू आणि 13 धावा. 3-13 कोणत्या तरी एका संघाचे निश्चितच वाजणार आहेत. भगवा चषक धमाका या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण जोडलेला आहोत. या स्पर्धेतील रोमांचकारी क्रिकेट आपण अनुभवत आहोत. यावेळेस इथे पूल केलेल्या क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू सीमा पार. इथे पांड्याच्या बॅटमधून आणखी एक बिग ब्लास्ट. हा षटकार. इकडे त्याचा आनंद घेत आहोत. हा बघा हा फलंदाज ज्याने मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या इथे मोठा फटका खेळलेला आहे. आक्रमकतेला गवसणी घालण्यामध्ये त्याला यश मिळालेला. निर्णय इथे मोठ्या फटक्याचा घ्यावाच लागणार होता फलंदाजाला आणि त्याच्या बॅटमधून तो आला. शॉर्ट आर्म पूल केलं. क्षेत्ररक्षकाला खरं तर तिकडे बीट करत असताना त्याच्या डोक्यावरून चेंडू हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू चेक केला जातोय. फलंदाजाच्या वतीने थोडे अनसॅटिस्फाईड आहेत. चेंडूची मागणी करतायत. 2 मध्ये 7 धावांची गरज आहे. दोन्ही संघ अत्यंत चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. दोन्ही संघ या अगोदर आपण बघतो की एक सामना त्याने गमावलेला आहे. या एका संघाच्या विरोधात मुरबाडच्या विरोधात मुरबाडकर जिंकले होते आणि जुन्नरच्या विरोधात शहापूरकर जिंकले होते आणि इथे आता मुरबाड वर्सेस जुन्नर असा हा सामना खरं तर तालुका हाफचा आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू 7 धावा आणि 6 झाल्या तर सुपर ओव्हर. 2-7 अशा पद्धतीने खरं तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे अशा पद्धतीचं समीकरण आहे जिकडे फलंदाज मोठ्या फटक्यासाठी निश्चितच निघणार आहेत. हार दोन्हीही संघ मानण्यासाठी तयार नाहीत. दोन्ही संघाने अत्यंत चांगलं क्वालिटेटिव्ह गुणात्मक क्रिकेट इथे दाखवलेलं आहे.
माझा जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे, अशा पद्धतीचा आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये, अशा पद्धतीचा खरं तर इथे संदेश दोन्ही संघ त्यांच्या खेळीतून देत आहेत. 2 मध्ये 7 धावांची गरज आहे. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. यशस्वी होणाऱ्या लोकांच्या वाट्याला कधीही कारण मीमांसा नसते. या सामन्यामध्ये विजयाचा जल्लोष कोण करेल आणि या सामन्यामध्ये पराभवाची कारण मीमांसा कोणाच्या वाट्याला येईल हे खरं तर आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 7 धावांची इथून पुढे गरज आहे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या मुरबाड या संघाला. या अगोदर फलंदाज मल्हारी बाद झाले होते. त्यांच्याच गावातील आदर्श 11 धारवलीचं रिप्रेझेंटेशन करणारा फलंदाज पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 षटकार त्याने दाखवला. 2 मध्ये 7. समोरच्या दिशेने फटका फसलाय. उंच आबाळाची उंची मोजण्यासाठी खरं तर चेंडू निघालेला आहे. यावेळेस इथे फलंदाज प्रवीण भोईर बाद होतोय. याचमुळे एका चेंडूचा खेळ शेष राहील. एका चेंडूमध्ये गोल्डन षटकार दाखवावा लागेल फलंदाज भानुदास देसलेला. पद्धतीचा सामनाही तुम्हाला बऱ्याचदा पाहायला मिळणार नाही. तुम्ही कुठे जरी गेलात तरी तुम्हाला भगवा चषकामध्ये यावं लागेल. 1 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. एक जर षटकार आला खरं तर हा गोल्डन षटकार ठरू शकतो. कारण षटकार आला तर सामना बरोबरीत येईल. सामना बरोबरीत आला तर तो सुपर ओव्हरमध्ये जाईल. सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही संघांना समान संधी मिळेल. त्याचमुळे हा चेंडू अनन्यसाधारण महत्वाचा आहे. गोल्डन षटकार भगवा चषकातील इथे मारण्यामध्ये यश मिळेल का फलंदाज भानुदास देसलेला. या अगोदरच्या गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये व्यक्तिगतरित्या सेंचुरी ठोकणारा हा फलंदाज आहे. पाहिजे त्याच्याकडूनही सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्ती करता येईल का? कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक? गोल्डन षटकार उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. लिव्हिंग टेक्निक इकडे खराब राहिलेली आहे. ती म्हणजेच भानुदास देसलेची. थर्ड अंपायर कॉल केला गेलेला आहे. तिसऱ्या पंचाची मागणी. हा जर सामना आपण बघितला तर नाजूक परिस्थितीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीत तिसऱ्या पंचांना इथे बोलावलं गेलेलं आहे. टेक्निकल सपोर्ट टेनक्रिकचा इथे घेतला जात आहे. आमचे तिसरे पंच आपल्या बरोबर जोडलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने निर्णय घेणं हे खरं तर अत्यंत कठीण असतं. आपण कोणी कॉल करू नका. यस, तिसरे पंच आपल्या बरोबर जोडलेले आहेत. ते त्यांचं कार्य करतील आणि आपल्यापर्यंत निश्चितच निर्णय पोहोचवतील. काही फलंदाज भानुदास देसले बरोबर काही क्षेत्ररक्षक खरं तर वार्तालाप करतायत. निर्णय भानुदास देसलेचा चुकलेला आहे. इथे हा चेंडू फेर आणि याच बरोबर हा सामना इथे चुरशीचा जिंकलेला आहे. तोच म्हणजेच गणेश दादा डुंबरे 11 जुन्नर या संघाने हा रोमहर्षक चित्तथरारक सामना तुम्ही जिंकला. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चांगली लढत खरं तर आपण पाहिली. दोन्ही संघाचं कौतुक असेल. ज्या पद्धतीचा संघर्ष दोन्ही बाजूने आपल्याला इथे पाहायला मिळाला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. राजू पाटे ज्याने व्यक्तिगतरित्या 16 चेंडूंमध्ये 46 धावांची तडाखेबंद फलंदाजी केली. गोलंदाजीतही त्याने यश मिळवलं. ते राजू पाटे आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. राजूचंच खरं तर प्रदर्शन आपण बघूया. सुरुवातीला 46 धावा 16 चेंडूंमध्ये गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं. 16 धावा खर्च केल्या. 1 फलंदाज बाद केला. ते राजू ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. आणि अखेरीस गणेश दादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नरने हा सामना 6 धावांनी जिंकलेला आहे. नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षातून खरं तर इथे विनंती करत आहोत निखिल ठोंबरे यांना. निखिल, आपण यानंतरची नाणेफेक कव्हर करा. त्याचबरोबर सामनावीर खेळाडूला विनंती असेल राजू पाटे लवकरात लवकर आपल्याला इथे सामनावीराची बक्षिसं स्वीकारण्यासाठी यायचं आहे. प्रत्यक्ष सामन्याला ज्यावेळेस सुरुवात असेल त्यावेळेस पहिल्या सत्रासाठी
जुन्नरचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचेल. पहिल्या सत्रासाठी निखिलजी टोमरे सर समालोचन कक्षामधून तुमच्यापर्यंत धावतं वर्णन पोहोचवतील. आणि आजच्या या रजनीला शेवट देत असताना शिरूर पुणेचा एक अत्यंत अनुभवी गोड अभ्यासू आवाज आपल्यापर्यंत दुसऱ्या डावामध्ये पोहोचेल. सन्मान्य नरेशजी डोमे सरांचा. मला असं वाटतं नाणेफेक इकडे आपण मीच कव्हर करतोय, त्यानंतर टर्न आपण